नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या टीईटी टेस्ट सिरीज जी आहे, एक मिनिट, टीईटी टेस्ट सिरीज जी आहे ज्याचे आपण PYQs अॅनालाइज करत आहोत. तर आज आपली आहे 2020 ची प्रश्नपत्रिका. 2020ला जी टीईटीचा जो पेपर झालेला होता त्याची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्या PYQsचा आपण अॅनालाइज आज करणार आहोत. आणि मागचे जे यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघा, त्यामध्ये 16, 17, 15, 18 या जुन्या झालेल्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल कॉन्टॅक्ट नंबरची, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकतात. तर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. त्यात बघा, पहिला प्रश्न आहे आजचा. वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? या औषधी वनस्पतींबद्दल वैदिक ग्रंथामध्ये कशामध्ये माहिती आहे? पर्याय क्रमांक 1 ऋग्वेद, दुसरं सामवेद, तिसरं अथर्ववेद आणि चौथं यजुर्वेद. तर पर्याय क्रमांक 3 अथर्ववेदामध्ये आपल्याला औषधी वनस्पतींची माहिती बघायला मिळते. सर्वात जुना वेद कोणता बघतो आपण? ऋग्वेद. तो त्याच्यामध्ये जवळपास 1028 सूक्त बघायला मिळतात. आपल्याला मंडल्स मध्ये डिवाइड झालेले बघायला. करेक्ट. त्याच्यानंतर आहे बघा सामवेद आणि यजुर्वेद, हे एकमेकाशी परस्पर पूरक आहेत. आता यजुर्वेदामध्ये काही यज्ञामध्ये परफॉर्म करणारे मंत्र, यज्ञासाठी वापरली जाणारी मंत्र, त्यांचा उपयोग कुठे वापरायचा, काय वापरायचं ते, आणि त्यांचं गायन कसं करायचं, उच्चारण कसं करायचं हे सामवेदामध्ये ठरवलं जातं. आणि सामवेदाला गायन जो आहे आपल्या देशातील त्याच्याशी संबंधित आहे. आणि ते गंधर्व जे उत्सव होतात बघा गायनाचे वेगवेगळे, तर ते सामवेदाला पहिला आद्य गायन ग्रंथ म्हणून आपण आपल्या देशामध्ये ओळखत असतो. आपण पेनची साइड्स तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद. आयुर्वेदाची माहिती आपल्याला त्याच्यात बघायला मिळते. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, आज आपण ही काय 2020ची टेस्ट सिरीज बघत आहोत बरोबर, PYQ टीईटीची. परंतु त्याचबरोबर तुम्हाला नवीन प्रश्नांचा सराव पण तेवढाच महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. PYQ तर सर्वजण करणारच तुम्ही, पण नव प्रश्नांचा सराव तुमचा जेवढा जास्त होणार तेवढे तुमचे सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्या अनुषंगाने बघा, आपण पेपर 1चे 10 आणि पेपर 2चे 10 असे एकूण 20 टेस्ट लॉन्च केलेले आहे की ज्याची फीस राहणार आहे मात्र 299 रुपये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे बघा, बीजगणिताला दिलेला अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? जसं आपण बीजगणिताला अल्जेब्रा म्हणतो बरोबर, भूमितीला काय म्हणतो आपण तसं जॉमेट्री. तर मग हे जे नाव आहे त्यांची उत्पत्ती कोणत्या भाषेतनं? अरबी, ग्रीक, जर्मन की लॅटिन? तर पर्याय क्रमांक 4 लॅटिन भाषेतनं उत्पत्ती झालेली बघायला मिळते. मेजॉरिटी, आता हे तुम्हाला माहिती जरी नसलं एक, तर तुम्हाला अंदाज लावायचा असेल उत्तर देण्यासाठी, तर मेजॉरिटी इंग्रजी शब्द जे आहेत आपले ते लॅटिन भाषेतनं आलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा मूळ कुठे ना कुठे लॅटिन भाषेमध्ये असतो. मेजॉरिटी, एकदम काळी रेष नाही सांगत तुम्हाला दगडावरचे, परंतु मेजॉरिटी केसेसमध्ये लॅटिन मधनं ओरिजिन झालेलं बघायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? आता आपल्याला माहिती आहे की दक्षिण भारतामध्ये सातवाहनांचं राजघराणं होतं, की जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा वावर होता. तर त्यांची कॅपिटल होती प्रतिष्ठान. तर त्याचं आज ते ठिकाण काय नावाने ओळखलं जातं? पाटणा, पैठण, बादामी की हम्पी? तर आपल्याला बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पैठण हे ठिकाण बघायला मिळतं, जे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सातवाहनांची राजधानी तर होती प्रतिष्ठान नावाची, तिथे आपल्याला एव्हिडन्स पण मिळालेले आहे. पण तसंच पैठण अजून एका गोष्टीसाठी संत परंपरे, संतांची भूमी म्हणतो आपण आपल्या महाराष्ट्रात. संतांच्या शिकवणीसाठी, संतांच्या
संदेशासाठी पैठण आपण प्रसिद्ध आहे. म्हणून आपण आषाढी कार्तिकी एकादशीला वगैरे दर्शनाला जेव्हा वारी करतात तसा पैठणला पण लोक जात असतात. त्यानंतर बघा बादामी आणि बादामी चालुक्य घराण्याशी संबंधित आहे. हम्पी विजयनगर, हे जे पटना जे आहे ते जुनं पाटलीपुत्र या नावाने पण आपण ओळखू शकतो बघा त्याला. जी मगध साम्राज्याची कॅपिटल म्हणून ओळखली जात होती. परंतु त्या सातवाहनांची राजधानी आपल्याला पैठण प्रतिष्ठान असलेली बघायला मिळते. त्याचबरोबर सातवाहनांच्या काळामध्ये असलेल्या अजून महत्त्वपूर्ण ठिकाणे बघा तेर, भोकरदन, ते पण आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कदाचित त्यांच्यावर आता ह्याच्यावर पैठण बद्दल विचारले, कदाचित आपल्याला तेर भोकरदन बद्दल सुद्धा विचारू शकतात. ते आपल्याला मराठवाड्यामध्ये बघायला मिळतात. हे ठिकाण सुद्धा सातवाहन घराण्याशी संबंधित आहे. बघा खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती ती ओळखा. निजामशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. निजामशहाने शहाजी राजांना बँगलोरची जहागिरी बक्षीस दिली. पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, तिसरं दोन्ही योग्य आणि चौथं अ आणि ब दोन्ही अयोग्य. आता इथे बघा मागच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा तुम्ही सेम अशाच पॅटर्नचा एक प्रश्न बघितलेला होता. जर तुम्ही ते मागचं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला ते नक्कीच आठवेल. तर यामध्ये बघा पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. निजामशहाने सरलष्कर हे पद दिलं. ओके. परंतु बँगलोरची जी जहागिरी आहे का ती निजामशहाने नाही. जेव्हा निजामशाहीकडनं अस्तात आल्यावर शहाजीराजे आदिलशाहीकडे जात आहेत तेव्हा त्यांना बँगलोरची जहागीर दिली जाते. आणि पुणे आणि सुपेची जबाबदारी ते कुणावर देतात मग जिजामाता आणि शिवाजी महाराजांकडे. पुणे आणि सुपे जहागीर जी मिळते त्यांना. बँगलोरची जी जहागीर मिळते तिथे ते स्वतः आणि त्याच्यानंतर थोरले संभाजी ते बँगलोरला आपल्याला जाताना बघायला मिळतात. तर पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य इथे राहील की सरलष्कर हा किताब निजामशहाने त्यांना दिलेला होता. त्यानंतर पुढचं बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय. नसलेल्या व्यक्ती सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान की दाऊद खान. तर पर्याय क्रमांक 4 दाऊद खान ही योग्य उत्तर आहे. दाऊद खान काय मुघल सरदार आहे. एक तर माहितीच आपल्याला अंगरक्षक आहेत महाराजांचे. सिद्दी हिलाल आणि दौलत खान जर बघायला गेलं तर आरमाराशी संबंधित आहे. दाऊद खान हे आपलं योग्य उत्तर असेल की जे मुघलांशी संबंधित होते. त्यानंतर पुढचं बघा छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या रूपात दिला. इनामे, रोख पगार, जहागिरी की वतने. तर रोख पगार कॅश पेमेंट द्यायला सुरुवात केलेली होती. का? कारण की वतन जहागीर दिल्याने काय होत होतं त्याच्यातनं ते शोषण करत होते जनतेचे. म्हणूनच मग आपण त्यांना काय मोबदला देतो पदवी जनतेचा राजा, जाणता राजा. आणि त्याच्यातनं दुसरी एक गोष्ट साध्य होती ती म्हणजे प्रशासन व्यवस्था चोख राहते. आणि जे सरदार वगैरे जहागीरदार होते का ते नंतर स्वातंत्र्य होत होते बऱ्याच वेळा. म्हणजे पहिल्या पिढीचा जो राजा त्याच्यासोबत ते लॉयल राहत होते. परंतु दुसऱ्या तिसऱ्या पिढीकडे मग ते किंग मेकर बनू बघायचे सरदार. आणि आपसी संघर्षातनं मग बरेचसे राजे रजवाडे आपल्याला लयास गेलेले आपण बघतो प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंत आज आहे. त्यामुळे मग कॅश पेमेंट करायला सुरुवात शिवाजी महाराजांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळाला केलेली होती. ही जी खूप चांगली अचिव्हमेंट त्यावेळी केलेली होती. बघा तुम्हाला मागच्या पेपर्समध्ये आणि ह्या पेपरमध्ये एक पॅटर्न लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांवर दरवर्षी किमान 2 ते 3 प्रश्न आहेत. त्यामुळे मराठा साम्राज्य आणि मराठा प्रशासन व्यवस्था जी आहे अष्टप्रधान मंडळ एक प्रश्न कंपल्सरी आहे. मग इतर 2 ते
3 प्रश्न, मग इतर अरेंजमेंटवर, मग त्यांच्याशी संबंधित असलेल्या सरदारांवर, एखाद्या इव्हेंटशी संबंधित एखादा व्यक्ती, त्यांच्या जोड्या लावा, अयोग्य जोडी, योग्य जोडी, अशावर आलेले बघायला मिळतात. हा पॅटर्न आहे. आता आपण परीक्षेच्या दृष्टीने जेव्हा PYQ अॅनालाइज करतो, तर मग हा पॅटर्न आपण फॉलो करणं फार गरजेचा ठरतो. तर मग या पॅटर्नच्या अनुषंगाने आपण मराठा साम्राज्य जो आहे त्याचा चांगला अभ्यास करणं आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल. पुढचे बघा, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकरणाच्या साहित्याशी संबंधित संत कोण? संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम की समर्थ रामदास? तर संत एकनाथ जे आहेत त्यांनी त्यांची भारुडं जी आहेत, भारुडांच्या माध्यमातून शिकवणी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी काय रामायणाच्या कथांच्या माध्यमातून लोकजीवन रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आणि त्याच्यातनं त्यांनी आपल्याला समतेची शिकवण दिली. बघ, समतेची, एकतेची शिकवण दिलेली. प्रत्येक संतांचा एक कॉमन पॉइंट राहिलाय बघा संत परंपरेमध्ये, ती म्हणजे समता. जातीभेद नष्ट करणे, स्त्री पुरुष भेद नष्ट राहणे, गरीब श्रीमंत. आणि त्यात संत तुकाराम तर काय सांगतात आपल्याला की आपण सांसारिक जीवनासोबतच आपण भक्ती करू शकतो आहोत. आपल्याला सांसारिक जीवन त्यागणं गरजेचं नाही. त्यात महिला संत सुद्धा आलेले आहेत. म्हणजे संत परंपरेवर पण आपल्याला वारंवार प्रश्न बघायला मिळत आहेत इतिहासाच्या विभागातनं, परिसर अभ्यासातनं. तर मग जी संत झालीत महत्त्वाची आपल्याकडे, त्यात संतांचा जन्म ठिकाण, जन्मवर्ष, त्यांची कार्य काय, त्यांनी लिहिलेले जे प्रकार आहेत, ओव्या लिहिले, भजन लिहिले की अभंग लिहिले की भारूड लिहिलं, हे सगळं आपण समजून घेणं गरजेचं ठरेल परीक्षेच्या दृष्टीने. आणि त्यांचा टाइम पिरियड पण एकदा क्रोनॉलॉजीने लक्षात घेता आलं तर नक्कीच चांगलं राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजाशिव छत्रपती अक्षर कोरलेले नाणे पाडण्यात आले होते. बरोबर, मग ते कोणतं? सोन्याचा होण, सोन्याची मोहर, चांदीचा होण की चांदीची मोहर? तर सोन्याचा होण होता. 2 नाणी पाडली होती बघा, सोन्याचा होण प्लस तांब्याची शिवराई होती. ही नाणी पाडण्यात आलेली होती. आणि आपण शिवाजी महाराजांच्या टाइम पिरियडला आणि खास करून अष्टप्रधान मंडळ आणि राज्याभिषेकाच्या दिवशीच्या ज्या काही घडामोडी त्यांना व्यवस्थित बघायला पाहिजे. त्याचं कारण करंट अफेअर्स रिलेटेड जर आलं तर राजमुद्रा होती बघा आपली. त्या राजमुद्रेचाच आधार घेऊन आपल्या इंडियन नेव्हीनी मागच्या वर्षी जो ब्रिटिश क्राऊनचा जो लोगो होता का तो काढून राजमुद्रा ठेवलाय. का? कारण की आरमारचे नौदलाचे फादर ऑफ इंडियन नेव्ही आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो. तर त्या अनुषंगाने राजमुद्रा, मग त्या राजमुद्रेवर कोरलेला संदेश, त्याचा अर्थ, हे पण आपण एकदा नजरे घालून टाकणं परीक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. पुढचे बघा, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. त्याच्यानंतर बघा, अध्यक्षपदी असलेल्या महिलांविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष. बरोबर, आता इथे एक स्टेटमेंट प्रिंट मिस्टेक आपल्याला पेपरमध्ये झालेली बघायला मिळते. इथे त्यांनी योग्यच्या ऐवजी ना अयोग्य शब्द येणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे का तो अयोग्य येतं. किमान ते कसं आहे, आपल्याला लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या, त्या बेसिसवर त्यांनी आन्सर की मध्ये, आता इथे आपण स्टेटमेंट वाचल्यावर आपल्याला सरळ सरळ किमान कमाल सदस्य संख्या, महिला विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव, पंचायत समिती सदस्य नसतात, खरं बघायला गेलं तर सदस्य असतात. आणि त्यांनी आन्सर की मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 आन्सर दिलेला आहे. तर मग ह्या प्रश्नाला आपण फास्टॅग करून घेऊ शकतो. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की पंचायत समितीतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांची सदस्य संख्या किती, कमाल सदस्य संख्या किती, SC ST OBC साठी काय आरक्षणाची तरतूद कशा आहेत, महिलांसाठी आरक्षणाची तरतूद कशा आहेत, यांचा एक ओव्हरऑल आढावा आपण घेणं गरजेचा आहे. कारण की आता आयोग आणि त्या पेपर घेणाऱ्यांनी आपल्याला ते प्रश्न तर जवळपास 1 दिलेले आणि ते सबशेल चुकीचं वाटतं आपल्याला. त्यात योग्यच्या ऐवजी अयोग्य, म्हणजे ही प्रिंट एरर असू शकते तिथे. माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरुणे लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? प्रामुख्याने, इथे लक्षात घ्या, पळस, साल, कांचनकी,
पायरस, तर साल जी होती का त्याच्या सालीचा आपण वापर करत होता. त्याच्यातनं मग आपण काय ध्वजपत्र बनवत होतो. त्यानंतर बघा, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटलं जातं? जे कॅलेंडर वापरतायत ते, जसं आपण बघतो बघा, आपण जे कॅलेंडर वापरतो आपलं ते शक संवत, विक्रम संवत हे असे. आणि आता प्रेझेंट डे आपण कोणता वापरतो एक युनिव्हर्सल लेवलवर? तर ग्रिगेरियन कॅलेंडर वापरतो आपण. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे जे महिने घेतो आपण ते. पतेती, शाहीनशाही, हिजरी की पितृ? आता पतेती त्यांचा सण आहे. शहेनशाही हे आपलं योग्य उत्तर आहे की जो पारसी समाज वापरतो. आणि हा पारसी समाजाचा ओरिजिन कुठे आहे? मूळ उगम जर बघायला गेला तर प्रेझेंट डे इराण जो आहे का आपला, तिथे त्यांचा उगम आपल्याला बघायला मिळतो. परंतु काही कारणास्तव कालांतराने मग ते स्थलांतर करत भारतामध्ये त्यांना आश्रय घेण्याची वेळ आपल्याला आलेली बघायला मिळते. म्हणजे मायनॉरिटीमध्ये आता भारतामध्ये आपण बघतो. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिजे यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? अयोग्य शब्द लक्षात. तिथे ते खनिज आढळत नाहीये. त्यामध्ये बघा, पहिलं आहे सिंधुदुर्ग व भंडारा लोहखनिज, भंडारा व नागपूर मॅंगनीज, सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅंगनीज, नागपूर आणि गडचिरोली लोहखनिज. तर इथे बघा पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे की जिथे मॅंगनीज सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीत प्रामुख्याने आढळतं. मॅंगनीज हे भंडारा आणि नागपूरमध्ये प्रामुख्याने आढळते. लोहखनिज ठीक आहे सिंधुदुर्गामध्ये. एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, तो महाराष्ट्राचा भाग आहे आपला समजा. बरोबर, हा जो पोर्शन आहे का आपला, इकडे आपल्याला खनिजांचे साठे मिळतात. हा यल आकार लक्षात ठेवा पूर्ण. पालघर पासून कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये नाही पण पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या एरियाजमध्ये आपल्याला खनिज मिळतात. आणि त्याच्यानंतर विदर्भवाला सेक्शन हा यू लक्षात ठेवा. विदर्भमध्ये मग यवतमाळमध्ये आपल्याला चुनखडी वगैरे बघायला मिळते आणि इतर ठिकाणी मग तुरळक साठे बघायला मिळतात. पण सर्वाधिक साठे ह्या दोन पोर्शनमध्ये आपल्याला भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हा यू आकार आणि हा एल आकार हे लक्षात ठेवायचे. आणि तुरळक ठिकाणी मग बघायला मिळतात. पण प्रामुख्याने हे दोन एरियाज लक्षात ठेवायचे आहे. पुढचं बघा, राष्ट्रीय महामार्गात जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? हिंगोली, नांदेड, लातूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, बीड, नंदुरबार, नांदेड आणि उस्मानाबाद, नंदुरबार, हिंगोली. तर पर्याय क्रमांक 4 उस्मानाबाद, नंदुरबार, हिंगोली. आता इथे उस्मानाबाद शब्दाला आपण आता धाराशिव लिहू शकतोय, परंतु ही प्रश्नपत्रिका कधीची आहे? 2020 ची. ची प्रश्नपत्रिका असल्या कारणाने ते धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख पण आपल्याला औरंगाबाद आलेला बघायला मिळेल जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये. परंतु लेटेस्ट जे आताच्या प्रश्नपत्रिकातील त्याच्यामध्ये तो बदल आपल्याला जो झालेला आहे तो बघायला नक्कीच मिळेल. पुढचं बघा, आता नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांची वैशिष्ट्ये खालील पर्यायांपैकी कोणते? समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणाऱ्या ठिकाणी जोडणाऱ्या रेषा आहेत. दुसरं, समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणांचा उतार तीव्र असतो. तिसरं, समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शविण्यासाठी वापरतात आणि समोच्चता रेषांदरम्यान रंग व त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो. आता इथे आपल्याला समोच्चता रेषेचे वैशिष्ट्य सांगायचे. त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला आयोगानं दिलेलं आहे टीईटी पेपरवर. आणि हे समोच्चता दर्शक रेषा वगैरे जर समजायचे असतील ना तर त्याचा सोर्स जर बघायला गेलं तर 9th स्टँडर्डचं जे जॉग्रफीचं पुस्तक आहे बघा, स्टेट बोर्डचं जे आहे का आपलं SSC स्टेट बोर्डचं, आपल्याला 9th जॉग्रफीचं जे बुक आहे का त्याच्या पहिल्या धड्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतील. ह्याची पूर्ण माहिती, नकाशाची पद्धती, बिंदू पद्धत, समोच्चता रेषा वगैरे या सर्व डिटेलमध्ये तिथे आपल्याला बघायला मिळतील. तो पहिला धडा आपण व्यवस्थित वाचणं नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाचा अधिकाराचा समावेश कशात होईल? मानवाधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार की समानतेचा अधिकार? तर तो काय घटनात्मक अधिकार मिळेल आपल्याला. सर्व 18 वर्ष पूर्ण असलेले
असलेला प्रत्येक भारतीय नागरिक त्याला मतदानाचा अधिकार आपल्याला बघायला मिळतो. प्रश्न, न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायांपैकी कोणते? दिसपूर, इम्फाळ, इटानगर की तिरुवनंतपुरम? तर तिरुवनंतपुरम मध्ये आपल्याला हायकोर्ट असलेलं बघायला मिळतंय. केरळामध्ये इथे लोकेशन आहे. त्याच्या अंतर्गत केरळ राज्यासोबतच लक्षद्वीप बेट समूह पण येतो. त्यानंतर पुढचं बघा, दिसपूर आसामची कॅपिटल आहे, राजधानी बरोबर, आसामची राजधानी. परंतु दिसपूरच्या ऐवजी गुवाहाटी उच्च न्यायालय बघत. इम्फाळ, पुणे, मणिपूर, इटानगर, अरुणाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 4 तिरुवनंतपुरम हे योग्य उत्तर राहील. नंतर बघा, आपल्या टेस्ट सिरीज ज्या आहेत, टेस्ट सिरीज आहे 299च्या माफक दरामध्ये आहे. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे बोलू. आणि इकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले बघा, स्क्रीनवर दिसतील तुम्हाला टीईटी परीक्षेसंदर्भात किंवा इतर सरळ सेवेसंदर्भात काही शंका असतील तर तुम्ही तिथून आमच्याशी संपर्क साधू शकता. बघा, संयुक्त राष्ट्राशी युनायटेड नेशन्सशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे? शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, त्यानंतर अन्न व शेती संघटना फाओ. तर पर्याय क्रमांक 2 जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आपल्याला जिनेवा इथे बघायला मिळतं. तर युनेस्कोचं कुठे आहे? पॅरिसमध्ये, फ्रान्स. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग जो आहे त्याचं व्हिएन्ना इथे बघायला मिळते आपल्याला. त्यानंतर फाओ जी आहे शेतीशी संबंधित संघटना, रोम इटलीमध्ये त्याचं मुख्यालय. ते मुख्यालय आहे. मग आता मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पण असेच प्रश्न आहेत. तर मग युनायटेड नेशन्सशी, संयुक्त राष्ट्राशी संबंधित ज्या काही इतर संस्था आहेत संलग्न, त्यांचं मुख्यालय एकदा बघून घ्या, नोट डाऊन करून ठेवा एका पेपरवर, एक लिस्ट बनवून ठेवा. पेपरच्या अगोदर ते वाचून जायच्या. आला कदाचित एखाद 2 प्रश्न त्याच्यावर तर नक्कीच फायदा होईल. ते बघा, वस्त्रांशी संबंधित गटातना बसणारा पर्याय कोणता? कांजीवरम, सोलापुरी, कडियल की पितांबरी? तर हे बाकीचे काय? कांजीवरम, सोलापुरी, कडियल कापड आहे. पितांबरी आपण भांडी घासण्यासाठी वापरतो बघा. पर्याय क्रमांक. त्यानंतर बघा, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारणे कोणती? पृथ्वीचा कललेला आस, पृथ्वीचे परिभ्रमण, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अ ब दोन्ही योग्य आणि अ ब दोन्ही अयोग्य. तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही अयोग्य. आणि सेम प्रश्न कालचा आपला जो 2018चा जो प्रश्न घेतला का, रिपीट झालाय, हा पुन्हा आलाय हा प्रश्न सेम, काहीच फरक नाही. मी ॲज इट इज रिपीट झालेला, फक्त इथे परिभ्रमणाच्या ऐवजी त्यांनी कक्षीय गती हा शब्द वापरला होता. तुम्ही एकदा चेक करू शकता तुमच्या त्यासाठी. आणि आता हा प्रश्न आपण बघूया. हा सूर्य आहे समजा, ही आपली पृथ्वी अर्थ. 0 डिग्री आपल्याला हे इक्वेटर बघायला मिळतं. 23.5 वर कर्कवृत्त आहे आपलं, दक्षिणी गोलार्धामध्ये मकर वृत्त, बरोबर.
आणि पृथ्वी कशी अशी कललेली स्वतःभोवती फिरता फिरता ती काय पृथ्वीभोवती आपल्या सूर्याभोवती पण फिरते, त्यामुळे दिवस रात्र स्वतःभोवती फिरताना आणि पृथ्वीभोवती फिरताना ऋतू निर्मिती होती. कारण की उत्तरी गोलार्ध जर सूर्याच्या समोर असा सूर्य समजा, उत्तरी गोलार्ध सूर्यासमोर म्हटल्यावर उत्तरी गोलार्धामध्ये उन्हाळा, दक्षिणी गोलार्धामध्ये हिवाळा, फिरत फिरत अशी गेली. करेक्ट. दक्षिणी गोलार्ध पुढे आला म्हटलं दक्षिणी गोलार्धामध्ये उन्हाळा आणि उत्तरी गोलार्धामध्ये हिवाळा. तुम्हाला काल याच्यावर एक उदाहरण पण दिलेलं होतं बघा क्रिकेटचं, की जे क्रिसमसचा फेस्टिवल आहे, तर तुम्ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचे पोस्ट बघितल्या क्रिसमसच्या तर त्या उन्हाळ्यामध्ये सेलिब्रेट करताना, तेच इंग्लंडचे क्रिकेटर्सचे बघितलं तर ते हिवाळ्यामध्ये क्रिसमस सेलिब्रेट करतात. हे काय होतं 25 डिसेंबरलाच ना ग्रिगोरियन कॅलेंडरनुसार, परंतु मग ते हेमिस्फिअर बदलतं, त्याचा परिणाम मग तो इथे बघायला मिळतो. त्यानंतर बघा मरुभूमी उत्सव जैसलमेरमध्ये होता, तसंच कार्निवल फेस्टिवल कुठे होतो? कलकत्ता, पणजी, कोची की पुडुचेरी? तर पणजी गोवामध्ये आपण कार्निवल फेस्टिवल बघतो. कलकत्तामध्ये दुर्गा पूजा बघतो बघा आपण. त्यानंतर सेम प्रश्न हा रिपीट झाला, पुन्हा आला कालचाच प्रश्न, फक्त त्यांनी काय चेंज केलं, काल काय दिलेलं होतं बघा, त्यांनी कार्निवल दिलं होतं, कार्निवल असं डॉट करून पणजी लिहिलं होतं, जैसलमेर शब्द लिहिला होता आणि मग तिथे काय असावं डॉटच्या पुढे विचार करा. मग ते ऑप्शन दिले होते, रणोत्सव, मरुभूमी उत्सव, मारवाड, मेवाड, आणि त्याच्यामध्ये मग मरुभूमी उत्सव होतं. म्हणजे PYQच्या अंदाजातनं सुद्धा तुम्ही योग्य उत्तर सोडवू शकता, हे इथे लक्षात घ्यायचं. बघा भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाबीचा पर्याय कोणता? तर त्यामध्ये बघा पहिलं, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे पश्चिमी घाट, जैवविविधता संवर्धन क्षेत्राचा भाग, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ज्याला म्हणतो आपण तो, त्याच्यानंतर कळसुब हे त्यातील सर्वोच्च शिखर आहे. हे भारतातील पश्चिम घाट, महाराष्ट्रातील. तर पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर. त्याचं कारण, तरी इथे भारताच्या ऐवजी महाराष्ट्र शब्द असतात, तर मग कळसुबा अयोग्य राहिलं नसतं. परंतु भारतातील पश्चिमी घाटाचा प्रमुख कोण आहे? अनायमुडी. सेकंड हायेस्ट डोडा बेट्टा तमिळनाडूमध्ये. प्रमुख जलविभाजक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये पण आहे आणि जैवविविधता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पण आहे. सेम हा प्रश्न पण आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकांमध्येच असाच आलेला बघायला मिळत होता, फक्त वाक्यांमध्ये थोडाफार फेरबदल त्यामध्ये होते. म्हणून आपण PYQ चांगले अॅनालाइज करणं फार गरजेचे असतात परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर बघा खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? आता इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायचे. त्यातलं पहिले बघा, मानवातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात, प्रामुख्याने पक्ष्यांमधील नरांमध्ये XX गुणसूत्रे आढळतात, फुलपाखरांसारख्या कीटकात मादीत XX गुणसूत्रे आढळतात, प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवत असते. तर अयोग्य विधान कोणतं? पर्याय क्रमांक 3. इथे स्टेटमेंट्स बघा, पक्ष्यांमध्ये काय लिंग ठरवण्या, संततीचं लिंग ठरवणारे कोण? मादी आहेत. करेक्ट. लिंग ठरणारा गुणसूत्र कोणतं? XY म्हटल्यावर ते मादीमध्ये असणार, पुरुषामध्ये XX असणार, म्हटल्यावर दुसरं पण स्टेटमेंट करेक्ट. करेक्ट, हे बरोबर आलं. चौथं बरोबर आहे. पहिलं बघा, मानवातील नरांमध्ये गुणसूत्र आहेत, पुरुष ठरवतात संततीचं लिंग काय असेल ते, तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल, की जे अयोग्य विधान आहे. बघा, वनस्पती व त्यांचा उपयोग यांची जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? रानभेंडी इंधन म्हणून वापर करतोय, गुळवेल तेल म्हणून वापर करतोय, शिशीर औषधी म्हणून वापर करतोय आणि राळचा धागा बनवण्यासाठी वापर करतोय. अयोग्य जोडी का नाही, योग्य जोडी विचारतात. मग काय, शिशीरचा औषधी वनस्पती म्हणून आपण वापर करतो, तर पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर ठरेल. नंतर पुढचं बघा, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, तर त्याचा परिणाम, त्यामुळे त्याच्यात पोहणं अवघड होतं. अयोग्य, अयोग्य, दोन्ही योग्य आणि दोन्ही अयोग्य. तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे फक्त उत्तर. समुद्राची घनता जास्त आहे, अवघड नाही होत, सोपं होतं उलट.
म्हणूनच तर आपला मृत समुद्र जो आहे का डेड सी, त्याच्यावर वस्तू तरंगतात डायरेक्ट. त्याचं कारणच आहे त्याची क्षारता. पुढचं बघा, अन्न साखळीतील द्वितीयक भक्षक प्राणी कोणता? वटवाघूळ, गरुड, घुबड की खार? तर घुबड इथे येईल. अन्न साखळी असते बघा, असा एक पिरॅमिड आहे. सर्वात खाली काय बघतो आपण? गवत बघतो, प्राथमिक भक्षक. गवत बघतो, उत्पादक. ससा वगैरे बघतो, प्राथमिक भक्षक. ससा वगैरेंना खाणारे, मग ससा, उंदीर वगैरे त्यांना खाणारे बघतो आपण. साप बघतो, घुबड बघतो, करेक्ट. त्यांना खाणारे कोण? मग गरुड, खार हे प्राणी आपण, सिंह, वाघ हे तृतीयक भक्षक म्हणून आपण बघतो. देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोण? धार्मिक पर्यटन स्थळ, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र, चिपको चळवळीचा एक भाग. देवराई हा शब्द पूर्ण भारतासाठी वापरला जातो आणि वनस्पती आणि प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन आहे देवराई, ज्याच्यामध्ये त्या वृक्षांच्या जी एरिया आहे का त्याला संरक्षण आणि संवर्धन केलं. त्याला दुसरा एक शब्द बघा, पवित्र उपवन. नावात सजेस्ट करतो ना, पवित्र उपवन म्हणतोय आपण त्यांना. म्हटल्यावर काय आपण त्यांना पवित्रतेचा नाव देत आहोत. आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायांपैकी कोणते? उष्ण प्रदेशीय काटेरी वने, उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने की खारफुटीची वने? आता इथे का आर्द्र शब्द जर नसता तर पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर राहिलं असतं. इथे आयोगाने तेच उत्तर दिलेले, कारण की आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वेगवेगळी कामं आपण पानझडी वनांच्या माध्यमातून, डेसिडियस फॉरेस्टच्या माध्यमातून करू शकतो. फॉर एक्झाम्पल सागवानाचं झाड आहे, शिसवचं झाड आहे, ते काय पानझडी वन आहे, ते डेसिडियस फॉरेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपण आर्थिक गोष्टी करू शकतो, फर्निचर वगैरे सगळ्या गोष्टी. इतरांचा पण उपयोग आहे, परंतु सर्वात जास्त आपल्याला उष्ण प्रदेशीय पानझडी वनांमध्ये आपण बघतो. पुढचं बघा, मानवी शरीरात रासायनिक संप्रेरक वाहक, जो रासायनिक संदेशवाहक जो आहे म्हणून स्त्रावला जाणारी ग्रंथी कोणती? जठर, पीयूषिका, लसिका की केशिका? तर पीयूषिका, पिट्यूटरी ग्लँड्स जे आहेत का ते वेगवेगळे संप्रेरक जे आहेत आपल्या शरीरामध्ये ते स्त्रावत असतात आणि त्याला आपण रासायनिक संदेशवाहक सुद्धा म्हणतो, की केमिकल मॅसेंजर आहे ते आपल्या बॉडीमध्ये. नंतर बघा पुढचा प्रश्न, पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायांपैकी कोणते? पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. पोलिओचा जीवाणू प्रामुख्याने फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो. योग्य विधान सांगायचा. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व बालकांना पल्स पोलिओची मोहीम अंतर्गत लसीकरण करण्यात येतं. आणि चौथं, पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. विषाणू येऊन फक्त मानवामध्ये आढळतो, जीवाणू नाही. दुसरं स्टेटमेंट चुकलं. 8 वर्षाखालील नाही, 5 वर्षाखाली. 2 बूंद जिंदगी के म्हणतो बघा, पूर्ण कॅम्पेन चालतो होतो आपण. त्याची टेस्टच वेगळी लागते. सर्वांनी आपण घेतलेली आहे ती लस. त्यानंतर बघा, पोलिओ विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून नाही, मनुष्यांमध्ये आढळतो, तोंडाद्वारे दिली जाते. पुढचं, हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये. धूम्रपान करताना खालील पर्यायांपैकी कोणता घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार की कार्बन मोनॉक्साईड? पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब बरोबर, पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क बरोबर, पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क बरोबर, आणि पर्याय क्रमांक 4 तिन्ही अ ब क बरोबर. पर्याय क्रमांक 4 तिन्ही अ ब क बरोबर आहे. निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड सर्वांचं एमिशन आपण तंबाखूजन्य पदार्थांना करत असतो. अशा रीतीने आपण आपल्याचे 2020ची TETची प्रश्नपत्रिका जी आहे का तिचे परिसर अभ्यासाचे प्रश्न अभ्यासले. तर तुम्हाला एकंदरीत परीक्षेच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकांचा सराव फार महत्त्वाचा आहे. तर त्या अनुषंगाने आपण TET टेस्ट सिरीज आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत लॉन्च केलेली आहे, मात्र 299च्या माफक दरामध्ये. त्यावेळेस तुम्हाला 20 टेस्ट अवेलेबल करून दिले जाणार आहे.
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तिथे संपर्क करू शकता. भेटूया आपण TET परीक्षेच्या PYQ सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.